पण तुम्हाला महामंडळ मिळत नाही, विधान परिषद मिळत नाही, महायुतीत तुम्हाला जागा वाटपात स्थान मिळत नाही, कार्यकर्ता मात्र उपेक्षित राहतो. आठवले साहेबांना मात्र राज्यसभा आणि मंत्रिपद मिळतं. अशी काय जादू करता तुम्ही? जादू म्हणजे आहे की माझी जादू मी नाही साधू कशाले त्यामुळे जादू माझ्याकडे नाही. पण माझ्याबद्दल नरेंद्र मोदींना अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रेम आहे. मी संसदेमध्ये आणि देशभरामध्ये नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा लोकांसमोर मांडत असतो. आणि त्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांना माहित आहे की आपल्या मंत्रिमंडळामध्ये आठवले असले पाहिजे. जर माझी राज्यसभा आता खंड झाली असती तर मी काय म्हणजे असं म्हणालो की काही लोक म्हणत होते की माझी राज्यसभा होणार आहे खंड, तर मी काल म्हणत होतो की त्याला मी बोललो हट ठीक आहे राज्यविषय नाही. पण आपल्या राज्यामध्ये अजून काही मिळत नाही वस्तू तरी आहे. माझ्या ज्या कार्यकर्त्यांमुळं मी दिल्लीमध्ये पोहोचलेलो आहे त्यांना संधी मिळाली पाहिजे या मतातच मी आहे. पण मित्रपक्षांकडून तेवढं सहकार्य मिळत नाही. पण या वेळेला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाला एक MLC देण्यास मान्य केलेलं आहे. 1 किंवा 2 महामंडळाचे अध्यक्षपद देण्यास मान्य केलेलं आहे. आणि काही ठिकाणी 30-40 लोकांना जर संधी मिळाली आपल्या पदावरती तर अनेक कार्यकर्त्यांना संधी देता येऊ शकेल. त्यामुळे या वेळेला मात्र सत्तेमध्ये आम्हाला भागीदारी मिळेल अशी अपेक्षा आहे. पण RPIला जागा मिळत नाही निवडणूक तरी आहे. आणि त्याचं कारण सुद्धा आम्ही शोधणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही सुद्धा आता आमचा पक्ष सर्व जाती धर्माचा बनवला पाहिजे. सगळ्या जातीच्या कार्यकर्त्यांना सोबत आणलं पाहिजे आणि आपापल्या भागामध्ये आपली ताकद वाढवली पाहिजे. जर मित्रपक्षांनी जागा दिल्या नाहीत तर स्वतःच्या बळावर जागा लढून काय जागा निवडून आणल्या पाहिजे अशी तयारी आम्हाला भविष्यकाळामध्ये करावी लागेल. पण मित्रपक्षाकडून यावेळेला काही संधी आम्हाला महापालिकेमध्ये जशी मिळाली नाही. पुण्यामध्ये मात्र आमचा डेप्युटी मेयर केलेला आहे. आणि जर मुंबईमध्ये आम्हाला काय 1-8 जागा मिळाल्या असत्या तर बरं झालं असतं. पण आम्हाला मुंबईमध्ये एकही जागा मिळाली नाही. त्याबद्दल आमची नाराजी होती. पण आता देवेंद्रजींनी आम्हाला असं दिलेलं आहे त्याप्रमाणे सत्तेची भागीदारी त्यांनी द्यावी आणि अनेक कार्यकर्त्यांना शेकडो कार्यकर्त्यांना त्यामध्ये सामावून घेता येऊ शकेल. महाराष्ट्रामध्ये मी आलो तर माझ्या पक्षाचा नंतर आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं होतं की मला दिल्लीमध्ये जायचं आहे. आणि नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब हे सगळे मला दिल्लीमध्ये ठेवण्याच्या विचारावरच होते. आणि देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा आग्रह होता की मी दिल्लीमध्ये गेलो पाहिजे. पण 2 वेळेला बीजेपी राज्यसभा देते, 3ऱ्या वेळेला देत नाही असा नियम त्यांच्या पक्षामध्ये असल्यामुळं आता हा विषय पुढे आला होता की आता आठवड्याचं काय करायचं, त्यांना राज्यामध्ये पाठवायचं का. तर मी तर त्यांना सांगितलं होतं की मी काय राज्यामध्ये जाणार नाही म्हणून. एक तर नितीन नवीन आणि BL संतोष यांच्यासोबत माझी अर्धा तास मिटिंग झाली दिल्लीमध्ये. आणि त्या मिटिंगमध्ये त्याला मी सर्व आढावा सांगितला होता की माझा पक्ष ऑल इंडिया लेवलचा पक्ष आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये राहून इंडियन सरकारला तेवढा गोळ तलबा दिला नाही. दलित आणि ते मला मांडणारे असंख्य जातीचे लोक आहेत त्या लोकांना इंडियन सोबत ठेवण्यासाठी मला दिल्लीमध्ये राहणं आवश्यक आहे. माझा पक्ष हा ऑल इंडिया लेवलचा छोटा का असेना, माझा पक्ष हा ऑल इंडिया लेवलचा पक्ष आहे आणि त्यामुळं मला संधी मिळाली आहे.